ज्या काही गोष्टी करू इच्छित आहेत जंतर मंतरच्या प्रकारात, त्यांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता आहे असं ते सांगतात, त्यांच्या सहकार्यांना सांगतात. आणि काल सुद्धा 100% त्यांनी देवेंद्रजींना सांगितलेलं असणार. मग ते रिकामटेकडे का? देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीत जातील. आवरावे लागते ना घर जेव्हा आपण बदलतो. आता महाराष्ट्रातून अनेक लोक दिल्लीला गेलेले आम्ही पाहिलेले, यशवंतराव चव्हाणांपासून विलासराव देशमुख असतील, शंकरराव चव्हाण असतील, गोपीनाथराव मुंडे असतील. मग मूळ घर आवरावं लागतं, त्याला थोडा वेळ घ्यावा लागतो, स्थिरसावर करावं लागतं, आपापल्या माणसांची करावी लागते, कुटुंबाची व्यवस्था करावी लागते. पण देवेंद्रजींना राष्ट्र साथ घाल. आणि ते जे म्हणतात मी इथेच राहणार, तुमचे खूप तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलतात, त्याचं काय? तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावं तेव्हा पाण्यात घालून बसलेले आहेत. मी चांगल्या भावनेने बोलतो आहे, आमच्या सद्भावना आहेत, आमच्या त्यांच्याविषयी सद्भावना आहेत की महाराष्ट्रातल्या नेत्यांना राष्ट्राचं नेतृत्व करावं, हे आमच्या सद्भावना आहेत. म्हणजे तुमच्या बरोबर त्यांच्या सद्भावना नाहीत. ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही बसतो. असे बरेच लोक आहेत. जसे ते देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटतात तसे काही लोक अमित शहाना भेटतात जाऊन सारखे. आता त्यांना तुम्ही दिल्लीत घेताय, आता तरी माझं करा. हे मला माहिती आहे, यांच्यापेक्षा दिल्ली मला जास्त माहिती आहे कुठे काय आहे ते. जसे राऊत साहेब फडणवीसांचं एक विधान होतं जे अत्यंत प्रचलित आणि प्रसिद्ध झालं, ज्यात ते म्हणायचे की मी पुन्हा येईन. हो हो, सारखं म्हणायचे मी पुन्हा येईन आणि ते पुन्हा आले. नाही, आता ते म्हणतात की मी इथेच राहीन. इथेच राहील म्हणजे तिथेच राहणार नाहीत. ते जेव्हा म्हटले मी पुन्हा येईन तेव्हा ते पुन्हा आले नाहीत, लक्षात घ्या. ते जेव्हा म्हणत होते मी पुन्हा येईन तेव्हा ते पुन्हा आले का? नाही, ते पुन्हा आले नाहीत. त्यांना पुन्हा येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली, राज्यपालाला इकडल्या मॅनेज करावं लागलं, 50-50 कोटीला माणसं विकत घ्यावी लागली, एकनाथ शिंदेना लालच द्यावी लागली मुख्यमंत्री पदाची. मुख्यमंत्री म्हणून शिंदे आले, ते नाही आले. तर त्यांचं जे म्हणणं आहे मी असं म्हणालो आणि ते पुन्हा आले नाहीत. पण मग मी इथेच राहीन यासाठी त्यांना काय करावं लागेल? नाही, ते इथेच राहणं अवघड आहे. मी काय आम्ही त्यांच्या वाईटावर टपलो ना, उलट ते आम्हाला इथे हवे आहेत. पण त्यांना राष्ट्र साथ घालतंय ना, राष्ट्र पुकारते, राष्ट्र की पुकार आहे. एक म्हटलं की 21 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. बघा, देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्यांना सामावून घेण्यासाठी, मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी, विस्तारासाठी 1 तास ही पुरेसा असतो. आता 4 मंत्री घेतलेत म्हणून 5वा घ्यायचा नाही 2 दिवसांनी, असं काय संविधानात लिहिलेलं नाही. एक राष्ट्रपतीला किंवा राज्यपालाला पत्र पाठवायचं असतं, यांना शपथ द्यायची, असे पूर्वी झालेले आहेत कार्यक्रम. त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळं. पण शक्यता आहे की धर्मेंद्र प्रधान यांचं कमबॅक होऊ मला माहित नाही त्याच्याविषयी. रिशफल झालं बघा, धर्मेंद्र प्रधान